कसे आहात सगळे? पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। तर उद्या जायचं होतं आम्हाला लग्नाला, त्याच्यामुळे आदल्याच दिवशी छान अशी मेहंदी काढली आणि ही मेहंदी मीच काढलेली आहे। अजून कलर थोडासा आलेला नाहीये कारण आताच धुवून काढलेली आहे, कलर येईलच। आणि तेवढ्यात माझं एक पार्सल रिसीव झालं मला। मी एक ब्लाऊज ऑर्डर केला होता कारण मला लग्नात साडी घालायची होती म्हणून, पण असा प्लॅन माझा नेहमीच होतो, काही ना काही मी ठरवते आणि हे वेगळंच होऊन बसतं। ब्लाऊज तर मला काही जास्त आवडलं नाही आणि त्याचं फॅब्रिक पण चांगलं नव्हतं, त्याच्यामुळे मी ते रिटर्नला टाकलं आणि त्याचं पिकअप पण आता उद्या येते की काय असं वाटत होतं। आणि जायच्या वेळेसच त्या पिकअपवाल्याचा फोन आला आणि रिटर्नचं पार्सल मी त्याला देऊन टाकलं आणि आम्ही आदल्या दिवशीच आमच्या गावी जाऊन राहिलो होतो, कारण लग्नाला जायचं म्हटल्यानंतर तिथून खूप लांब पडलं असतं। आणि मेन म्हणजे आम्ही टू व्हीलरवर नव्हतो चाललो, माझ्या मामांची रिक्षा घेतली होती, तर त्या रिक्षामध्येच आम्ही चाललो होतो, कारण ऊन पण खूप होतं आणि रात्रीचा जर उशीर झाला तर थंडी पण खूप होते आणि त्याच्यामुळे सध्यासाठी आम्ही रिक्षा घेतली आणि मग निघालो लग्नासाठी। छान असं गिफ्ट घेतलं आणि हे बघा आम्ही पोचलो आहे आता लग्नामध्ये। तर लग्नामध्ये पोहोचलो, सगळे क्लासमेट आले होते, त्यांना सगळ्यांना भेटलो आणि दत्ताला पण भेटून घेतलं। नंतर म्हटलं तो एका गडबडीत असणार आणि नंतर भेटायला पण वेळ भेटणार नाही, त्याच्यामुळे त्याच्याशी थोडंसं बोललो आणि तो आवरतच होता तेव्हा। हॉल पण अगदी छान होता आणि आम्हाला तर खूप आवडला। आणि इथे बघा डीजे लावला होता, तर आमचा कसा डान्स चालू आहे। डान्स म्हटलं की सगळ्यात अगोदर आम्ही पुढे असतो। सध्या तर आमची आज परी दिसत होती, छान अशी फ्रॉक घातली होती तिने पण, आणि आमच्या तिघांचं आपोआपच असं ट्विनिंग झालं होतं। सगळ्यांचा स्काय ब्लू असा शेड होता, त्याच्यामुळे सगळे छान दिसत होते आज। सगळ्यांचा डीजे समोर छान डान्स झाला। आता एंट्री होती दोघांची हॉलमध्ये आणि नवरीची वाट बघत थांबलो होतो सगळे आम्ही। आणि ब्रायडल एंट्रीसाठी मी खास करून खूप एक्सायटेड होते आणि कशी सुंदर दिसतीये ती ते पण मला बघायचं होतं। इथं पण आमचा असा वेडिंग लुक होता, आम्ही पण खूप छान दिसत होतो दोघी पण। आता नवरी पण आली आहे, दोघांची छान अशी एंट्री होईल हॉलमध्ये। आणि ब्रायडल एंट्री म्हणल्यानंतर तर सगळ्यांच्या अंगावर असे गुजबम्स येतात आणि ती तर इतकी सुंदर दिसत होती। हे बघा छान दिसतीये ना ती, मला तर ती खूप आवडली आणि स्वभाव पण असा खूप छान होता तिचा। दोघं पण अगदी सुंदर दिसत होते, नजर लागेल की काय असं वाटत होतं। आणि त्यानंतर मंगलाष्टिका चालू झाल्या। लग्न तर छान झालं आणि त्यानंतर सगळ्यांची फोटोग्राफची घाई चालली होती। आणि ह्या दोघी होत्या त्या दत्ताच्या बहिणी होत्या, त्या पण अगदी स्वभावाने छान होत्या आणि त्यांची फॅमिली मला खूप आवडली। त्यानंतर सगळ्यांचं जेवण छान झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी। तर सगळं छान आवरून झालं आणि लग्न तर एक नंबर होतं, जेवण पण छान होतं, सगळ्यांना आवडलं आणि आम्ही आता घरी निघालेलो आहोत। सगळ्यात अगोदर बाहेर आले आणि अगोदर इयरिंग्स काढून ठेवल्या, कारण त्या जराशा हेवी होत्या, त्याच्यामुळे माझा एक कान दुखायला लागला आणि केस पण छान बांधून घेतले आणि आम्ही निघालो आहोत आता घरी। लग्न तर खूप छान झालं आणि असा होता माझ्या मित्राच्या लग्नाचा छोटासा व्लॉग। दोघांना आयुष्यभर प्रेम आणि साथ मिळो हीच माझ्याकडून शुभेच्छा। व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय।